आणि मी हा व्हिडिओ पोस्ट करतोय कारण तुम्ही याच्या अगोदर बर्नआउटचा फेज एक्सपिरियन्स केला असेल किंवा ह्याच्या पुढे जाऊन कराल. लिटिगेशनमध्ये हेच खरं आहे की तुम्ही प्रेशरमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल, पण तुम्हाला ते सोडायची इच्छा होत नाही, त्यातून बाहेर पडायची इच्छा होत नाही. मला थॉट्स आर्टिक्युलेट करता येत नाही आहेत. आता मी खूप प्रयत्न केला, झोप झाली नाही आहे, सकाळपासून बाहेर आहे, कामात आहे, व्यवस्थित खाणं होत नाही आहे, काय बऱ्याच गोष्टी आहेत, पेन पण आहे, पण खूप गोष्टी आहेत, पण तरी पण तुम्हाला करत राहण्याची इच्छा होते. द आर्क ऑफ प्रॅक्टिस यातच आहे. तुम्ही कंटिन्युअस काम करत असताना बर्नआउट, फटीग, स्ट्रेस, प्रेशर फील होतो आणि स्लीप डिप्राइव्ड असाल किंवा लॅक ऑफ न्यूट्रिशन असेल तर हा अजून वाढतो. त्याच्यामुळे वेळेवर झोप घ्यायचा प्रयत्न करा, वेळेवर खायचा प्रयत्न करा. बराच वेळा कोर्टात असताना लंचसुद्धा स्किप होतं, ब्रेकफास्ट स्किप होतो, पण प्रयत्न करा. वेळेवर होऊ शकतं, वेळेवर खाऊ शकता याचा किंवा झोप घेऊ शकता याचा. तुमची कामं 2 पार्टमध्ये डिवाईड करू शकता, फिजिकल एक्झर्शन असलेली आणि क्रिटिकल थिंकिंग असलेली. सुरुवातीला थोडं अवघड जाईल, त्याच्यानंतर तुमच्या सबकॉन्शियसली ते प्रोग्राम होईल की हे काम फिजिकल एक्झर्शनवालं आहे, मी हे या वेळेत करेन, आणि हे काम हे क्रिटिकल थिंकिंगवालं आहे, मी वेगळ्या वेळेत करेन. तुम्हाला सेग्रिगेट करणं, प्रत्येक वेळी क्रिटिकली हे अप्लाय करणं खूप अवघड असतं, कामात होत नाही, पण ओव्हर द टाईम तुम्ही करू शकताय. किंवा मग काही वेळेस जेव्हा अवॉइड करू शकत नाही तेव्हा तर दोन्ही कामं एकत्र करावी लागतात, पण जेव्हा करू शकताय तेव्हा करा, फटीग कमी होतो. बऱ्याच वेळा वर्कलोड आणि प्रेशर हे वाढतं कारण आपण जी तारीख असते त्याच्या आदल्या दिवशी काम ते हातात घेतो करायला. काय करू शकताय, जर का क्लायंटकडून क्लॅरिटी असेल आणि तुम्हाला सिनियरकडून क्लॅरिटी असेल तर तारीख झाल्यानंतर 1 किंवा 2 दिवसांनी ताबडतोब त्या याच्यावर तुम्ही काम सुरू करू शकताय. त्याच्यामुळे वर्कलोड बॅलन्स होतो. प्रॅक्टिसमध्ये आपल्याला ॲबिलिटी टू हँडल स्ट्रेस अंडर एक्स्ट्रीम सिच्युएशन डेव्हलप होतो. म्हणजे कोर्टरूममध्ये सडनली काहीतरी इमर्ज होतं आणि ते आपण टॅकल करतो. तीच गोष्ट आपल्याला लाईफमध्ये सुद्धा करता आली पाहिजे. तुम्हाला मध्ये बर्नआउट फील होऊ शकतं, फटीग फील होऊ शकतो, कधी तुम्हाला एम्प्टी फील होऊ शकतं. स्वतःला एंगेज ठेवणं, प्रोडक्टिव्ह ठेवणं आणि त्याच्यासोबत काम माइंडसेटनी रिलॅक्ससुद्धा असणं हे खूप महत्त्वाचं आहे.